पाहू शकतो ज्या अनुषंगाने आपण पाहिलं ना तर 5:32 इथे झालेली आहेत आणि ज्या परीने आपण पाहिलं तर इथे फायनलच्या मॅचला मात्र नक्कीच आपण पाहू शकतो सुरुवात होताना पाहायला मिळते. ज्या परीने म्हटलं जाते ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे मात्र सगळ्यांनाच करावे लागतात, परंतु नक्कीच आपण पाहतोय की फक्त देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु त्या रेषेमध्ये मात्र मेहनतीने रंग मात्र हे आपल्यालाच भरावे लागतात. डेफिनेटली नो डाऊट अबाउट इट. कारण की इथून जर आपण पाहू शकतो इथे या स्पर्धेचा राजा बनायचा असेल ना तर महाराजासारखा मात्र नक्कीच खेळ करावा लागेल. एकंदरीत आपण पाहिली आहे ही ट्रॉफी आपण पाहिली आहे ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. म्हणतायत ना उघडा डोळे पहा नीट आणि नक्कीच जयनगर ट्रॉफी आहे अतिशय सुपर डुपर हिट वाला मुकाबला होताना पाहायला मिळेल का? यस डेफिनेटली नो डाऊट. फायनलची मॅच एक रंगतदार रोचकदार दमदार शानदार आणि तडकेदार होताना पाहायला मिळू शकते. वही आपण रवी नावाचा एक विस्फोटक खेळाडू त्याच्या नावी आपण पाहिली आहे या स्पर्धेमध्ये एकमेव 50 आहे ती कोणाच्या नावावर तर रवीच्या नावावर आणि तोच रवी दाखल झाला आहे. सध्या आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर संदीप आहे त्याचा सामना करण्यासाठी. हे फेस टू फेस म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट वालं कॉम्पिटिशन आणि या बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये कोण ठरेल सर्वश्रेष्ठ हे पाहावं लागणार आहे. हे मांडनरी पॉवर प्लेचं षटक असेल. मांडनरी पॉवर प्लेचं षटक फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहतोय इथे एकंदरीत फलंदाज गोलंदाज एक कॉन्टेस्ट मात्र तगडा होताना पाहायला मिळेल. शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिला बॉल पाहतोय आपण नो बॉल ज्याप्रमाणे आपण हाताळला गेला. एकंदरीत आपण पाहतोय पहिलाच बॉल आपण पाहिला तर नो बॉल आणि नो बॉल हाताळला गेल्यानंतर एकंदरीत आपण पाहिलं ज्यावेळेला म्हटलं जाते ना की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट सुपर हिट असतो. पाहूया आपण फ्री हिट मिस केलाय रवीनं. एकंदरीत आपण पाहिलं हॅलो आवाज इतका एवढा कमी गेला एवढा हॅलो भरपूर कमी झाला हॅलो इथे आपण पाहू शकतो फटका चांगला खेळला जातोय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 2 धावा इथून मिळवल्या जातील. रवी सोहळे एक तगडा खेळाडू आहे. चांगले विस्फोटक मोठे फटके खेळण्याची क्षमता, परंतु सध्या सुरुवातीला आपण पाहिली आहे ना तर थोडासा कमी पडताना पाहायला मिळाला. परंतु लेट मात्र थेट चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्या टीमची गरज पुरवावी लागेल. एकंदरीत चांगलं क्रिकेट खेळावं लागेल पाहावं लागेल. पुढील बॉल असं म्हणतात ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळवणं मिळवतो नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की ते परमेश्वराला देणंही भाग पडेल. या वेळेला जोखीम भरी धाव होती रवीनं कंप्लीट केली आहे. रवी सोहळे एक धाव अर्जित करत असताना टीमची धाव संख्या पाहायला मिळते 4च्या घरामध्ये. डीजे तुम्हाला संधी देणार आहोत. थँक्यू डीजे. एक धाव चोरली आहे. धाव फळक आपण पाहिली आहे 4 या आकड्यावर. एकंदरीत आपण पाहिली आहे तर आता स्ट्राईक एंडकडे भावेशचा विचार करायचा झाला. फायनलच्या मॅच मध्ये त्यांच्याकडून चांगली उमेद आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न. हा बॉल वाईड लाईनच्या जवळ. वाईडचा इशारा. एक्स्ट्रा रन्स मिळेल. फायनलची मॅच पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहिले तर जीवदानी वाली, दुसऱ्या बाजूने बोबत पाडा. हे क्लॅश ऑफ दी जयनगर ट्रॉफी चषक उचलण्यासाठी ही लढत. धीमा टाकलेला कन्वर्ट केलाय फुल टॉस मध्ये आणि थेट मात्र बाउंड्री लाईनच्या पार. सरळ आरसा दाखवला इथे गोलंदाजाला आणि ठोकलाय भावेशनं दमदार षटकार. वाह काय शॉट होता. तगडा होता, कडक होता, दमदार होता आणि षटकार होता. षटकाराने धाव फळक वेग पकडतोय. 11 रन्स. अतिशय चांगला टच मध्ये भावेश.
अक्रॉस द लाईन. या वेळेला पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकतोय LBW प्लम शिकार मात्र ठरेल आणि भावेश बाद. धन्यवाद डीजे. तसं म्हटलं जातंय ना की आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण की देव असा डायरेक्टर आहे ना, तो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. इथून बेस्ट ॲक्टर इथे पलटवार काय झाला पाहायला मिळाला. जर भावेश षटकार ठोकू शकतोय तर त्याला गोलंदाज बादी करू शकतोय आणि हा म्हणतायत पलटवार, तिखटवाला पलटवार, आणि तो मोठा होताना पाहायला मिळाला. संदीपनं मात्र तो पलटवार केला. फलक पाहिला पण तर थांबवलंय 11 5. शेवटचा आणि अंतिमचा हा चेंडू असेल आता या पहिल्या ओव्हरमध्ये. रोशन हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू चाललाय थेट फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 धावा मात्र इथून अर्जित केल्या जातील. षटकाची समाप्ती झाली. 1-13 अशी सुरुवात ही पाहायला मिळते. जिथे 22ची विकेट एक षटकार ठोकला, भावेशला बादही केलं, परंतु 13 धावा सुद्धा खर्च झाल्यात आणि या धावा भरपूर चांगला आधार मात्र बोबतपाडा टीमला इथून देताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये कशी फलंदाजी केली जाईल हेही सुद्धा पाहायला मिळेल. वळूया डीजेकडे, छोटीशी दोन ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. चला, एकंदरीत ज्याप्रमाणे पाणी, यस पाण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये, पाणी पुरवा प्लीज. खेळाडूंना पाण्याची गरज आहे, मी रिक्वेस्ट करतोय की मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवा. पाणी म्हणजेच जीवन आणि एकंदरीत ज्याप्रमाणे पाण्याची गरज आहे, रिक्वेस्ट करतोय प्लीज. पाण्याची गरज आणि या वेळेला पहिल्या षटकामध्ये 13 इथे आपण पाहिली आहे. तर जे मोमेंटम मिळवलाय तो पकडून ठेवला जातोय का पाहावं लागेल. बोबतपाडा रवी सारखा खेळाडू आहे, त्या खेळाडूला आपण अनदेखा करू शकत नाहीये, कारण की त्याने 15 चेंडूमध्ये नाही, एकंदरीत 12 चेंडूमध्ये आपण पाहिल्या तर 51 धावा ठोकल्या होत्या. इथून रवी जर आपण पाहिलं या मॅच मध्ये जर चालला ना, तर मी डेफिनेटली म्हणेन की बोबत बॉईज ची टीम आहे अगदी फ्रंट फूट वर येताना पाहायला मिळेल. आणि नक्कीच आपण पाहू शकतोय या सिच्युएशन मध्ये भावेश बाद झाल्यानंतर रोशन आलाय. रोशनकडे ती कला आहे, ती क्षमता आहे, परंतु भावेशला मात्र आपण पाहतो की विसरून चालायचं नाहीये. भावेश बाद झाला, परंतु रवीला विसरून चालायचं नाहीये. एकंदरीत आपण पाहिलं ना तर भावेशच्या नंतर रवीची जबाबदारी मोठी होताना पाहायला मिळेल, कारण की त्यालाच इथून चांगलं क्रिकेट, आता क्वालिटी क्रिकेट खेळायचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट निलेश सांबरे आपण पाहिलं तेजर 11 वाली टीम मधून खेळत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या नावाचा बोलबाला ज्याने केलाय तो खेळाडू निलेश सांबरे आपण पाहिला. वन ऑफ दी बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे या खेळाडूची. धीमा टाकला शॉटला चेक केला रवी. एक आपण पाहिला तर जितकं चांगलं क्रिकेट खेळतोय हा. जेव्हा नायका पूर्व परिसरामध्ये जेव्हा टुर्नामेंट्स होत आहेत आणि तेव्हा टुर्नामेंट्समध्ये आपण पाहिलं की एक गाव एक संघ फॉर्मॅट असो, त्या फॉर्मॅटमध्ये मी अनेक वेळा पाहिलंय की रवीला एकंदरीत चांगला ॲज अ ओपनर प्लेयर, एकंदरीत चांगल्या गोलंदाजाची आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकतोय पिटाई करणारा खेळाडू रवी. रोशन जोरकस मारण्याचा प्रयत्न. म्हणतायत ना की शक्तीपेक्षा युक्ती महान असतीये आणि ते शक्तीचा वापर करत असताना फलकावर आपण पाहिले 14 धावा आहेत. शक्तीचा वापर फलंदाज करतोय, परंतु गोलंदाज युक्तीचा वापर करतोय, गतीमध्ये मिश्रण आणतोय आणि नक्कीच फलंदाजावर भारी पडतोय, बीट करतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय एक सुंदर देखणा चेंडू
गुडलँड स्पॉटला पडल्यानंतर चेंडू पायाला थोडासा बाउन्स, इतकाही नव्हता बाउन्स आणि थोडासा बाउन्स होता, तिथून शॉट एक्झिक्यूट करणं तितकं सोपं गोष्ट नाहीये रोशनसाठी. आणि ही लाईन पकडेल निलेश आता ऑफस्टंपच्या बाहेरून. आता रिस्क नाही घेणार, कदाचित सोडला असता तर फायदा झाला असता. आणि इथे आता रवी म्हणतात काय फलंदाजी करतोय रोशन. या वेळेला ते 3 डॉट चेंडू खेळलेत, हे 3 डॉट चेंडू मध्ये जर 3 सिंगल तरी आले असते तर आपला धावफळ कुठे असतं. निलेशच्या समोर रोशन, मध्ये येणारा चेंडू, धाव चोडण्याचा प्रयत्न, रवीसाठी धोका इथे निर्माण झाला होता, परंतु जान बची लाखो पाय, लेग बाय असेल. यस डेफिनेटली धावफळक आपण पाहिलं 15च्या घरामध्ये. तेरा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 मध्ये फक्त 2च आले आहेत आणि वालीव टीमचं हे झालेलं मोठं कमबॅक पाहायला मिळत आहे. हो या वेळेला पाहतोय आपण नक्कीच लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू वळतोय, व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजे फलंदाजाने थोडंसं आपण पाहू शकतोय की गोलंदाजाला सुद्धा नक्कीच लाईन आणि लेंथ मध्ये बदल करण्यासाठी भागी पाडलं. इथे पाहतोय आपण थोडासा धीमा टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पाय पकडण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अंपायरला या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. त्याचं कारण काय तर निलेश वाईट चेंडू फेकतोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे निलेशने, परंतु 2 वाईट चेंडू फेकलेत ना, तिथून थोडंसं आपण पाहू शकतोय की लाईन आणि लेंथ हरवलाय. इनकटर चेंडू आणि त्याला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6 आणि रवीने टोकलाय शेवटच्या बॉलवर A1 क्वालिटी वाला ब्रँडेड जयनगर ट्रॉफीला षटकार. थैंक यू मैडम जी, जरा बाहर से चलिएंगे, बॉल लग सकती है आपको, मैच चालू है. चला वह्या मैदानाच्या आतमध्ये फळक आपण पाहिलं ना तर 23च्या घरामध्ये पोहोचलं. वसंत ची पहिली पसंत आपण पाहिली आहे ना तर नेहमीच विकेट असते. आता विकेट मिळून येईल का, रोशन आहे समोर. टॅप केलाय. आता यावेळेला चांगला इंटेंट दर्शवला गेलाय, कारण की रवीला जितकी स्ट्राईक मिळेल ना तितका जास्त फायदा मिळू शकतोय आणि तेच केलाय. ज्या वेळेला म्हटलं जाते ना कि मुश्किल से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. डेफिनेटली लढावं तर लागेल, ट्रॉफी मिळवायचंय तर नक्कीच इथून आपण पाहिलं आणि ती पहिल्या क्रमांकाची तर मोठी लढाई करावीच लागेल. तसं म्हणतात ना की शिवा लढला म्हणून हा महाराष्ट्र सुद्धा घडला आणि लढावं तर लागणारच आहे. पर्याय नाहीये जीवनात आणि नक्कीच कोणत्याही क्षेत्रात श्रम हे करावेच लागतील. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की सोसावे लागतील घाम, करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या अनुभवाची गोष्ट, ही गोष्ट अनुभवायची आहे तर इथून डेफिनेटली चांगलं करावं लागेल. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पहिला सज्ज झाला आहे. गोलंदाज वसंत, समोर रवी. सोडून दिले चेंडूला, इन कटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. ही कला आहे या गोलंदाजाची, ही क्षमता आहे. फिरकीचा मारा करतोय, सरप्राईज डिलिव्हरी हाताळतोय आणि ते त्याने कार्य केले आतापर्यंत. 29 चेंडू फेकून झाले,
2 मध्ये आतापर्यंत 1 झाले. फलक आपण पाहिलं तर 24 आहे. प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात मंचावर आणि नक्कीच या फायनल मॅचचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आडव्या वाटची वापर केला जातोय. पूल काढायचा होता, एकदा मात्र मिळवले. निलेशने चांगली फिल्डिंग केली आहे. एकंदरीत आपण पाहतोय तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय. त्याचं प्रमुख कारण काय आहे तर नक्कीच रवीला मात्र इथून विकेट टाकायची नाही आहे. कारण की इथून आपण पाहतो की 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये एकंदरीत चान्स मिळू शकतो. एकाच जर चान्स मिळाला तर एक मोठा बिग हिट, एक विस्फोट करू शकतोय. परंतु आपण पाहिलं की विस्फोट फक्त रवीच करू शकत नाहीये, तो रोशन सुद्धा करू शकतोय आणि त्याने पहिल्या दिवसामध्ये केलं सुद्धा होतं. कारण की रवी बाद झाला होता, भावेश बाद झाला होता आणि खेळाडू बाद झाले होते, तेव्हा एक दिवार म्हणून उभा राहिला होता, तो म्हणजे रोशन नावाचा खेळाडू. मिस टाइम शॉट 38 सर्कलमध्ये झेलची संधी आणि यावेळेला यस कलेक्ट केला जातोय. झेल विकेट मिळवली जाईल आणि रोशनला मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2. हॅलो धन्यवाद. डीजे न्यू बॅटर एंटर होत आहे मैदानाच्या आतमध्ये. राकेश आता पाहतोय आपण चेंडू असतील या इनिंगचे आपण पाहिले तर फक्त आणि फक्त 2 धाव फलक आहे 25. 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये चांगल्या धावा इथे घेणं भरपूर गरजेची गोष्ट असेल बोबत बॉईज टीमसाठी. वसंतने आतापर्यंत कब्जा कसलाय कारण की 2च धावा दिल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिली मिड ऑफला थांबला. एकंदर सिली पॉइंटला थांबला होता. धाव चोरली जाते तिथून आपण पाहिली आहे. तर काय घडलंय, रन आउट झालाय. फलंदाज बाद रवी इथे आपण पाहिलं तर आउट होताना पाहायला मिळतोय. हिट विकेट. यस डेफिनेटली हिट विकेट झालाय आणि फलंदाज मात्र आपण पाहिलं तर हिट विकेट कोणता झालाय तर डेफिनेटली आपण पाहतोय तर इथे मात्र राकेश हिट विकेट बाद झालाय. हा जरूर आपण पाहिलं की जेव्हा आपण शॉट सिलेक्शन करतो त्यावेळी आपण उभे कुठे आहोत, कोणत्या दिशेने, आपलं ज्या प्रकारे सगळं बॅलन्स मात्र राखणं गरजेचं असतंय. अगदी यष्टांच्या जवळ तुम्ही खेळत असाल तर नक्कीच सर्वात मोठा धोका असतो हिट विकेटचा आणि तो मोठा धोका उद्भवला गेला. रवी इथे नक्कीच नाराज होताना पाहायला मिळतील कारण की जर पहिल्या बॉलवर सिंगल नक्कीच आपण पाहू शकतोय, त्यानंतर स्ट्राईक त्यांना मिळाली नाही जास्त. धाव फलक आपण पाहिली आहे तर 25 आहे. असं वाटलं होतं की 13 पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तर एकंदरीत चांगल्या दिशेने धाव फलक जाईल, परंतु निलेशचं षटक त्यानंतर वसंतचं षटक 3 षटकामध्ये सुरेख आणि मॅग्निफिसंट कमबॅक केलाय. सुंदर देखणी गोलंदाजी केली आहे. शेवटचा आणि अंतिमचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवर हा तडाखा लगावलाय आणि गुड फिनिश केलाय. इथे पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये आलेला खेळाडू आपण पाहिलं ना रोशननं आणि षटकार लगावत आपण पाहिलं तर मोमेंटम मात्र दिलाय. फलकावर एकंदरीत धावा झाल्या या षटकारानं 31 आणि जिंकण्यासाठी धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच 32. पाहूया आता या 32 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीने मात्र रोखलं जाईल. कारण की मॅच आपण पाहिली आहे ना तर नक्कीच या सिच्युएशन मध्ये फायनलची मॅच आहे. कारण की इथून जिंकणाऱ्या संघाला मात्र मिळेल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, परंतु एकंदरीत आपण पाहिला पराभूत होणाऱ्या संघाला सुद्धा ट्रॉफी मिळेल. परंतु जो मात्र आपण पाहू शकतो, जो दरारा आपण पाहू शकतो, जो रुबाब आपण पाहिला ना जर पहिल्या क्रमांकाचा टायटल उचलण्यामध्ये आहे तो मात्र रुबाब मात्र कोण दर्शवताना पाहायला मिळेल. वैया या दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग 32-18 चेंडू मध्ये करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने केला जाईल प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत, परंतु पाहण्यापूर्वी नक्कीच ऐकवणार आहोत. परंतु नक्कीच ते ऐकवण्यासाठी जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम कामन मिस्टर अमित शर्मा. धन्यवाद जयेश डिकले. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ही स्पर्धा
जयनगर ट्रॉफीचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. अंतिम सत्र चालू आहे. फायनलचा मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वाली वर्सेस बोबत बॉईज बोबत पाडा या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना बोबत बॉईज बोबत पाडा संघाने 31 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि 32 धावांचं टार्गेट लक्ष यावेळेस समोर ठेवले आहे. ते म्हणजे आई जीवन स्पोर्ट्स वालीव संघाच्या विरुद्ध पाहायचं ते बॅटल ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरायला जाईल वालीवचा संघ. वालीवचे ओपनिंग बॅटर्स पाठवून त्या मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. वालीव संघाला विनंती करतोय आपण ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर विनंती असेल आपण जर पाहिलं तर डेफिनेटली बोबत वाईज बोबत पाडा संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्यांनी पाठवून द्यायचं आहे. लावून घ्यायचं आहे लावायचं आहे. या ठिकाणी मेगा फायनल आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये बोबत बॉईज बोबत पाडा वर्सेस आई जीवन स्पोर्ट्स वालीव या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. 32 धावांचं टार्गेट चेस करावं लागेल या ठिकाणी आई जीवन स्पोर्ट्स वालीव या संघाला. काही करायचे प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. भरपूर वेळ वाया जातोय याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघाला बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. वालीव संघाला विनंती असेल 32 धावांचा पाठलाग करण्याकरता दोन ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या दिशेने वाटचाल करतात आपण पाहतोय वालीव संघाकडून. निलेश आणि वसंत सांबरे ब्रदर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत 32 धावांचा पाठलाग करण्याकरता. त्यानंतर आपण पाहणार आहोत गोलंदाज बोबत बॉईज बोबत पाडा संघाकडून कोणता गोलंदाज यावेळेस रवी सोहळे नावाचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. 32 धावा डिफेंड करण्याकरता अतिशय चांगली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल आपण पाहतोय. आई युथन स्पोर्ट्स वालीव वर्सेस बोबत बॉईज बोबत पाडा या दोन संघादरम्यान महत्त्वाचा मॅच आहे. फायनलचा मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. डेफिनेटली याच सामन्यातून जो संघ विजयी होईल तो निश्चित आपल्या या ट्रॉफीमध्ये नाव कोरेल. पाहिजे कोणता संघ विजयी होईल या ठिकाणी रवी सोहळे नावाचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पॅव्हलियन एंडकडून सुरुवात तो मात्र करेल आता या संघ षटकाची. रवी सोहळे जर्सी क्रमांक 45 यावेळेस प्रधानकडून सज्ज झालेला आहे. त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज वसंत याला आपण पाहतोय. गोलंदाज रवी तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकाची सुरुवात करेल. पहिला चेंडू असेल या षटकातील. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉलचा इशारा डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज रवी. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा 1 धाव अतिरिक्त मिळेल. यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाला 1 धावाने आता मात्र अकाउंट ओपन झालेलं आहे. ते म्हणजे आई जीवन स्पोर्ट्स वालीव संघाचा. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज रवी याला कारण त्याच्या विरुद्ध चांगले बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार षटकातील पहिला चेंडू असेल. आता मात्र काय करते लागोपाठ दुसरा चेंडू वाईट टाकतोय हा गोलंदाज. खराब आणि लाईन आणि लेनची सुरुवात करतोय गोलंदाज रवी सोहळे. खराब सुरुवात खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उतरणे दिसते. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर त्याच्या संघाला चांगल्या लाईन आणि चांगल्या लेन मध्ये गोलंदाजी करावी लागेल. परंतु आपण जर पाहिलं तर 2 चेंडू लागोपाठ वाईट टाकतो हा गोलंदाज रवी सोहळे नावाचा गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात बॅटर पण पाहतोय डेफिनेटली निलेश आहे स्ट्राईक एंडला. षटकातील पहिला चेंडू असेल. आता मात्र फुल टॉस चेंडूला स्लॉक केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरला. 7 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने सुरुवात मात्र केलेले फलंदाज आपण पाहतो निलेश याने. षटकाराने अकाउंट ओपन केलेले आहे. धावसंख्या 10 फलकार 8 धावा झालेल्या आहेत लागल्या गेलेल्या आहेत. लोवर फुलटा चेंडू टाकला होता गोलंदाज रवी याने. त्या चेंडूला आता मात्र स्लॉक करतोय बॅट्समन आपण पाहतोय निलेश आहे स्ट्राईक एंडला. षटकाराने आता मात्र अकाउंट ओपन केले आहे या फलंदाजाने. गोलंदाज तयार रवी. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला बॅकफुट देऊन चेंडू हुक केलाय. चेंडू जाईल. आता मात्र 1 बाउन्स सीमा रेषा पार. हा आला एक दर्जेदार चौकार.
यावेळेस पाहिलं तर डेफिनेटली झेल घेण्याची संधी मात्र होती, परंतु आता मात्र संधी मात्र चुकली गेलेली आहे, सुटली गेलेली आहे आणि एक जीवनदान मिळालेले बॅटर निलेश याला चांगला फॉर्म मध्ये तो आहे, चांगला टच मध्ये यावेळेस आहे. स्ट्राईकला असेल तो फलंदाज. आता मात्र रवी पुढे चेंडू आता मात्र काय करते मधेश आतमध्ये डिफेन्स केलेल्या चेंडूला पुश केलेला आहे, जेंडर पुश केलेला चेंडू जाईल निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय रवी याच्या माध्यमातून. चांगला गोलंदाज आहे, परंतु थोडासा भरपूर धावा खर्च करतो हा गोलंदाज रवी सोहळे नावाचा गोलंदाज. या ठिकाणी कोणत्या ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. षटकातील पुढील चेंडू असेल. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने रवी तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या विरोधात आपण पाहिलं निश्चित निलेश आहे स्ट्राईक एंडला फलंदाज. वैयक्तिक तो 10 वरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग करताना दिसतोय हा फलंदाज निलेश. असे स्ट्राईक एंडला रवी तयार. षटकातील चौथा चेंडू असेल. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही. चेंडू जाईल या ठिकाणी निर्धाव. चेंडू अडतोय अंगाला, वरती अंगाला अडलेला चेंडू. चेंडू जाईल निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज रवी मार्फत होताना दिसतोय या ठिकाणी. पहिल्या 3 चेंडूमध्ये भरपूर धावा खर्च केल्यानंतर आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय रवी याच्या माध्यमातून. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकल्यात या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र स्वतःला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. रवी तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. फलंदाज निलेश साडे. आता मात्र चांगला फटका. चेंडूला हुक केलाय. चेंडूला पाठवतो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावां साडे षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या झाली धावफलकावर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. पाच चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 18 धावा खर्च करतो हा गोलंदाज. अतिशय खराब गोलंदाजी रवी याच्या माध्यमातून होता दिसतोय. आता सुद्धा 1 चेंडूचा खेळ शिल्लक. त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर निलेश याला चांगले बॅटिंग करताना दिसतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला. पहिला धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या ते म्हणजे 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये पाहायचं आहे किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या इनिंग मध्ये. सतरा धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहायचं कोणता नवीन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. बोबत बॉईज बोबतपाडा संघाकडून पाहायचं आहे कमबॅक करावे लागेल या ठिकाणी बोबत बॉईज बोबतपाडा या संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या तर गोलंदाज रवी याने भरपूर धावा त्याने वाईट टाकल्या होत्या. अवांतरच्या स्वरूपाने भरपूर धावा त्याने खर्च केल्या होत्या. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 14 धावांची गरज. पाहायचं काय घडते काय बिघडते मैदानाशी आतमध्ये. गोलंदाज कोणता नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. बोबतपाडा संघाकडून विशाल येतोय. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्याकरता सज्ज झालेल्या मैदानाशी आतमध्ये. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 14 धावांची गरज. गोलंदाज विशाल आहे. जर्सी क्रमांक 8 यावेळेस स्पर्धांकडून मैदानाशी आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. 14 धावा डिफेंड करावे लागतील गोलंदाज विशाल आला. तर आता मात्र विशाल कामगिरी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्या विरुद्ध आपण पाहतो निलेश आणि वसंत हे 2 बॅटर्स आहेत मैदानाशी आतमध्ये. चांगला फॅटिंग होताना दिसतोय. खास करून विशेष प्रभावित केलेला फलंदाज निलेश याने. 16 धाव्यावरती तो खेळतोय गोलंदाज विशाल. षटकातील पहिला चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरुवात केली आहे षटकाची. पॅव्हलियन एंड करून यावेळेस सुरुवात करेल. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र काय करते मैदानाशी आतमध्ये हलक्याशा हाताने चेंडूला पोस्ट केला. यावेळेस चेंडू खेळून करते बॅक टू द बॉलर. कोणत्या प्रकारे धाव मिळणार नाही यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाला. डॉट डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज विशाल.
अतिशय सुपर्ब गोलंदाजी, चांगली सुरुवात केलेली आहे या षटकामध्ये गोलंदाज विशाल याने. आता मात्र तो पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. 5 कशा प्रकारची गोलंदाजी करेल हा गोलंदाज. अतिशय कमी वयाचा गोलंदाज आहे परंतु एबिलिटी क्षमता भरपूर आहे या गोलंदाजाकडे. 5 कशा प्रकारची गोलंदाजी तो करेल. दुसरा चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईनलच्या दिशेने आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावाने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर झालेले ते म्हणजे 20 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 20 बिनबाद 20 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 10 चेंडूचा खेळ शिल्लक. चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज विशाल तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र फुल टॉस चेंडू. चेंडूला भिरकावतो. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होतोय फरार आणि मिळतील धावा या 4. चौकार. धन्यवाद डीजेत. अतिशय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये झालेलं आहे. गोलंदाजाला साथ द्यायची असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे परंतु तसा मात्र होताना दिसत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आणि यावेळेस फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या झाले धावफलकावर 24 धावा लागल्या गेलेल्या आहेत. विशाल तयार. षटकात दिलं. चौथा चेंडू असेल. आता मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला थोडासा खाली राहिला गेला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक. चांगली गोलंदाजी होताना दिसते परंतु शतकषक आता मात्र चुकी करताना दिसत आहेत या ठिकाणी. बोबतवाड संघाचे खेळाडू आहेत. आता मात्र अजून पायचा किती चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामध्ये. विशाल तयार. षटकातील लपडी चेंडू असेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमध्ये. थोडासा घातक ठरू शकतोय. पायचा काय घडते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपल्या सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलेला आहे. चेंडू जाईल निर्धाव. चांगला गोलंदाजीचा आता मात्र होताना दिसतोय गोलंदाज विशाल मार्फत. चांगला विकेट टू विकेट गोलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 8 धावांची गरज. आता मात्र निश्चितच सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रवी याने खराब गोलंदाजी केली होती परंतु आता मात्र गोलंदाज विशाल याने संघाला कमबॅक करून त्यांनी दिलेलं आहे. फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 5 चेंडूमध्ये. फक्त आणि फक्त 6 धावा तो खर्च करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी त्याने केलेली आहे या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहतोय रवी याला. आता मात्र चांगला फटका. हवाई सफट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. सुरेख झेल. फलंदाज होईल बाद. हो धन्यवाद डीजी. तर वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय स्पर्धा जयनगर ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सायंकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये निश्चितच भरपूर चांगले मान्यवर या ठिकाणी लाभले गेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम एव्हरीबडी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पाहतोय निश्चितच भावेश याला. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज भावेश सज्ज झालेला आहे. यावेळेस पॅव्हलियन एंड करून तो सुरुवात करेल. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहिजे आहे अतिशय चांगला मुकाबला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वालिव वर्सेस बोबतपाडा या 2 संघांदरम्यान महत्वाचा मॅच आपण पाहतोय. गोलंदाज भावेश तयार. निर्णायक षटक हाताळतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा गोलंदाज. पाहिजे आहे कशा प्रकारची गोलंदाजी करेल भावेश. जर्सी क्रमांक 13 यावेळेस प्रदान करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे.
भावेश षटकातील पहिला चेंडू, परंतु आता मात्र रनअप मध्ये चुकलेला आहे. डेड बॉलचा इशारा आलेला, पंचांचा डेड बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. यावेळेस जर पाहिलं तर रनअप मध्ये चुकतोय. आता मात्र ती चूक दुरुस्त करावी लागेल. गोलंदाज आपण जर पाहिलं भावेश याला, गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू भावेश काय करते मैदानाच्या आतमध्ये चेंडूला सोडून दिलेला आहे. पायचा पंच आमच्याकडे वळलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. त्याच्या माध्यमातून एक धाव अतिरिक्त मिळेल. यावेळेस बॅटिंग करण्यास सांगितलं. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये, कारण जर पाहिलं तर भरपूर धावा कमी डिफेंड करायची आहेत. लाईन टू लाईन, विकेट टू विकेट या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज भावेश याला पहिला चेंडू वाईट टाकतोय. या एका धावाने धावसंख्या आपण जर पाहिलं तर 25च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहे. 25 ऑन द बोर्ड धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र फुल टॉस चेंडू काय करतोय यावेळेस, चेंडू जाईल. आता मात्र निर्धाव खेळायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू उचलला निघून जातोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकही धाव मिळणार नाहीये. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला अतिशय चांगला कमबॅक करतोय गोलंदाज भावेश. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी उर्वरित 5 चेंडूमध्ये चांगली सुरुवात. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल भावेश टू. अतिशय चांगला फटका या ठिकाणी चेंडूला पाठवतोय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगला फटका. शॉर्ट पिच चेंडू टाकला तो गोलंदाज भावेश याने आणि त्या चेंडूला पाठवते. आता मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी गोल्डन षटकार या ठिकाणी खेचलेला आहे. बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे निलेश याने. चांगली बॅटिंग तो करताना दिसतोय. आता मात्र एका धावेची गरज असेल चॅम्पियन बनण्यासाठी. आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव या संघाला या ट्रॉफीवरती नाव करण्यासाठी एका धाव्यांची गरज. पाहायचं आहे भावेश हा गोलंदाज मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, एका धावेची गरज. आता मात्र जर पाहिलं तर डेफिनेटली अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी लावलेली जाते मैदानाच्या आतमध्ये. बोबतपाडा संघाच्या माध्यमातून एक धाव डिफेंड करावी लागेल. गोलंदाज भावेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पाहायचं काय घडतंय या ठिकाणी. आता मात्र चेंडू बॅटची चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि आता मात्र सामना यावेळेस झालेला तो म्हणजे आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघ चॅम्पियन बनलेला आहे या स्पर्धेमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघ. आणि हार्ड लक बोबतपाडा संघ दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. बोबतपाडा संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरती क्रांतीवीर बिरसा मुंडा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपणास मिळालेला आहे. तर त्या तिन्ही विजेत्या संघाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय.